नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे सगळं आज उशिराने सुरू झालेलं रुटीन आहे. आता मी देवपूजा करायला घेत आहे, कारण सगळे झोपले होते. तर म्हटलं एवढा लवकर ब्रेकफास्ट बनवून पण काय करायचं, तर आधी देवपूजा वगैरे सगळं आवरून घेऊया. तोपर्यंत सगळे उठतात, अंघोळ वगैरे होईपर्यंत मग नाश्ता बनवता येईल. आता इथे मी सूर्याला, तुळशीला आणि बेलाचं झाड एक आहे त्याला पाणी घालत आहे. अर्घ्य देते सूर्याला. आणि इथे बघा, मला असं खिडकीत उभं राहून अशा प्रकारे अर्घ्य द्यावं लागतं. गावी जेव्हा जातो ना, तेव्हा कसं एकदम छानपैकी असं उभं राहून जेव्हा अर्घ्य देता येतं ना, तेव्हा समाधान वाटतं. पण आता इथे मुंबईमध्ये ते सगळं शक्य नाही. त्यामुळे जे आहे, जसं आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं. तर आता देवपूजा करायला घेतली होती. आणि नेहमी हे काम ना मी नंतर करते, म्हणजे टिफिन वगैरे यांचा दिल्यानंतर मग निवांत पूजा करत असते. पण आज सुट्टी आहे म्हणून हे आधी करायला घेतलं आहे. नाहीतर मग तुळशीला आणि सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच मग टिफिनची तयारी करायची. यांचा टिफिन वगैरे पॅक करून त्यानंतर मग पूजा वगैरे करायची. तर सध्या असं रुटीन आहे. आणि कसं असतं ना, एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, की काही जण म्हणतात की एखादं काम आहे ना, हे खूप सोपं आहे, किंवा हे हे काय, ह्याच्यात तेवढं काय अवघड नाही, हे तर कोणीही करू शकतं असं. पण कुठलंही काम सोपं नसतं. जेव्हा आपण ते करू ना प्रत्यक्षात, तेव्हा आपल्याला कळतं की त्यामागे किती एफर्ट्स आहेत, किती मेहनत घ्यावी लागते, किती वेळ द्यावा लागतो. मग ते काम कुठलेही असो. स्कूल सुरू होण्यासाठी अजूनही 10-12 दिवस आहेत. तर विचार करते गावी जाऊ की नाही, जाऊ की नाही. कारण ऊन आहे, त्यामुळे असं वाटते नको जायला. पण परत वाटतं की परत मग वर्षभर असतंच ना आपलं रुटीन सुरूच. तर मग काय करू, असं चाललेलं आहे. अजून काय फायनल झालेलं नाही. बघूया आता काय करायचं ते. अशी जेव्हा सकाळी सकाळी देवपूजा करतो ना आपण, घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. पण नेहमीच आपल्याला तसं करायला जमत नाही. तर कुठल्याही कामाची ना घाई गडबड करण्यापेक्षा निवांतपणे जसं आपल्याला होतं आहे त्याप्रमाणे काम करणं जास्त मला सोयीस्कर वाटतं. कारण बघा, आजकाल आपण बघतो की नाही, हिने इतक्या कमी वेळात काम केलं, तिने तितक्या कमी वेळात केलं. पण ते सगळं करताना आपली खूप धांदल उडून जाते. त्यापेक्षा आपल्याला जसं जमतं आहे त्या पद्धतीनेच आपण काम करावं, असं माझं तरी मत आहे. तर आज सँडविच बनवायचे होते, म्हणून मी उठल्यानंतर लगेचच इथे बटाटे ना शिजायला ठेवले होते, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत ते शिजतील. तर हे असं थोडंसं जर आपण कामाचं नियोजन केलं ना, तर वेळेत काम होतं आणि खूप काही गडबड करण्याची गरजच नाही आहे. मला तर असं वाटतं की आपण मोबाईलचा वेळ जर थोडासा कमी केला ना, तर आपली कामं आपोआप वेळेवर होतील. कारण बघा, आधीचे जे लोक होते ना, ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करत होते आणि आपल्याकडेच वेळ नाही असं आपण म्हणत असतो. तर हा आपला वेळ जातो कुठे, तर जास्तीत जास्त आपला जो वेळ आहे ना, तो मोबाईलमध्ये सोशल मीडिया बघण्यामध्ये जातो. आपण कितीही नाही म्हटलं ना, की नाही मी तर इतका वेळ मोबाईल पाहत नाहीच, पण एकदा वॉच टाईम आहे ना मोबाईलमधला, तो चेक करा जरा. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कितीतरी वेळ आपण जस्ट रील्स स्क्रोल करण्यामध्ये वगैरे घालवतो आणि त्या वेळेमध्ये आपली कितीतरी कामं होऊ शकतात. आणि परत आपण हेच म्हणत राहतो की काम करायला वेळच मिळत नाही, दिवस कुठल्या कुठे निघून जातो समजतही नाही. तर या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या, तुमचंही काम वेळेत होईल. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत बऱ्याच दिवसांपासून शेअर करायची होती. मी तुम्हाला नेहमी सांगतेच की मी किचन प्लॅटफॉर्मवर बसूनच जो स्वयंपाक आहे ना, तो करते. आता हे सगळं कसं करते, तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर आपण महिलांना किचनमध्ये तासनतास उभ्या असतो आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही. जेवण बनवत असताना, भांडी घासत असताना, कटिंग चॉपिंग करताना आपण उभेच असतो आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो आपल्या पायांवरती येतो. आता गावी वगैरे बघा, कसं चुलीवरती स्वयंपाक करायचा असेल तर असं खाली बसून वगैरे केला जातो. पण शहरांमध्ये स्त्रिया तासनतास उभ्या राहूनच सगळा स्वयंपाक करतात आणि जो आपल्या हेल्थसाठी खूपच प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. आता मला हे कसं लक्षात आलं ते सांगते. मी माझ्या आईला घेऊन एकदा हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे एक आजी आम्हाला भेटल्या आणि जस्ट बोलताना आम्ही विचारत होतो की तुम्हाला काय झालं, म्हणजे का आलात वगैरे हॉस्पिटलमध्ये, आपण विचारपूस करतो ना. तर त्या सांगत होत्या की त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, ते दाखवण्यासाठी डॉक्टरकडे आले आहेत. आणि त्यांनी जेव्हा त्यांचे पाय दाखवले ना, तर ते पूर्णपणे सुजले होते आणि त्यातल्या शिरा आहेत ना, त्या अगदी अशा ब्लॅक ब्लॅक झाल्या होत्या. तर त्या सांगत होत्या की डॉक्टरने सांगितलं आहे की जास्त वेळ उभं राहिल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम झाला आहे. त्यांनी सांगितलं त्या मेस चालवायच्या आणि 25-30 लोकं त्यांच्याकडे टिफिन म्हणजे घेऊन जायचे आणि त्यांचा पूर्ण जो स्वयंपाक आहे ना, त्या उभं राहून करायच्या. तर जवानीमध्ये म्हटलं मला काही कळालं नाही, पण आता खूप त्रास होतोय. तर त्या आम्हाला सांगत होते की तुम्ही घरचा जो स्वयंपाक आहे, अगदी तो 2 माणसाचा असू दे किंवा 4 माणसांचा असू दे, पण तुम्ही
तुम्ही अजिबात उभं राहून स्वयंपाक करायचा नाही, बसून करा, नाही तर पुढे तुम्हाला पण असे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि ते ऐकल्यापासून की नाही मी पण असंच बसून स्वयंपाक करते. बघा चालण्याने जितकं पाय दुखत नाही ना, तितकं एका जागी उभं राहून पाय दुखतात. मला तरी असा माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही वॉकिंग करा ठीक आहे, पण जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहू नये. तर त्यासाठी मी असं बसून स्वयंपाक करते. तर आज सँडविच बनवलेले आहे. जे काही लागतात ना वस्तू त्या सगळ्या एकदाच मी घेऊन बसते. थोडी जागा आहे प्लॅटफॉर्मवरती म्हणून मला ते शक्य होतं. ज्या कोणी मैत्रिणी मला पाहत आहेत त्यांना सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही सुद्धा उभं राहून जास्त वेळ स्वयंपाक करू नका. कशाही प्रकारे बसण्याची व्यवस्था करून मगच स्वयंपाक करा. सँडविच बनवून झालेले आहेत. नाश्ता करून घेऊया. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने स्वयंपाक करताना उभं राहण्यापेक्षा जास्त वेळ किचनमध्ये असं काहीतरी जुगाड करून थोडीशी जागा करून बसून स्वयंपाक करा. आणि ज्यांना अगदीच शक्य नाही आहे किचन प्लॅटफॉर्मवरती बसणं, त्यांनी शेगडी खाली घेऊन देखील स्वयंपाक तुम्ही करू शकता, पण उभं राहणं अवॉइड करा. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.